नमस्कार दादा. नमस्कार सर. माझं नाव सोमनाथ नवनाथ शिंदे, राहणार मकरनोतरवाडी, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके. तुम्ही मला फोन करून बोलवलं होतं, की तुमचं जे वाण आहे ते खूप अतिशय चांगलं आलं. तर आपण हे कोणत्या कंपनीचे कोणते वाण लावले आहे? तर आपण हे श्रीरामा कंपनीचं 609 गोल्डमधलं वाहन आपण हे लावलेलं आहे सर. लावलं आहे. आणि तुम्हाला मी आवर्जून याच्यासाठी बोललो सर, हे वाहन आपण खूप आवडलं सर, भारी वाहन आहे. हे आपण हे वाहन लावलं म्हणजे सर हे कोरडवाहूमध्ये लावलं. कोरडवाहूमध्ये लावलं. हो. ओके, हे काय आपण बागायतीमध्ये लावलं नाही. हे ओके. आपण कोरडवाहूमध्ये याची पेरणी केली. पण मग याचं कणीस बघू शकता सर. हां, हां. ही लागवड किती तारखेची होती दादा तुमची? ही लागवड सर आपलीवाली समजा 28 जूनला आपण पेरणी केली सर ही. 28 जून, 28 मेला समजा आपण पेरणी केली. 28 मे. 28 मेला पेरणी केली आपण याची. ओके. आणि डोसेस काय दिले तुम्ही खताचे? डोस तर आपण याला पोटॅश दिलं. त्याच्यानंतर युरिया 1 बॅग. त्याच्यानंतर 14-28 आणि 12-32-16 असे मिश्र डोस आपण एक गोणीचे दिले. मिश्र करून दिले सर. ओके. इतर वाणांपेक्षा ह्या वाणात तुम्हाला काय खास वैशिष्ट्य वाटलं आणि हे वाण कसं वाटलं? इतर वाणापेक्षा सर म्हणजे हे वाण समजा कोरडवाहूच्या मानाने याच्यामध्ये थोडी क्वालिटी वाटली सर. जोपर्यंत याचा चारा हिरवा आहे सर, याला आता पाणी नाही सर. खाली जर आपण बघितलं दृश्य, तर हे आता पुरं भेगा पडलं राहिलं. तरी सुद्धा पाणी नाही. कोरडवाहू असताना सुद्धा सर हे वाण इतकं भारी आहे सर. याचीवाली डायरेक्ट कणसाची लांबी आणि हे ना सर शीड पण भरतंय सर. दुसरं शीड डायरेक्ट पाणी नसल्यामुळे ते काय होऊ सर, कमतरता भासू राहील. पण याला बिगर पाण्याची कमी पाण्यामध्ये कमतरता असताना सुद्धा हे चालू राहिलं शीड असं. ही एक वैशिष्ट्य वाटलं सर आम्हाला. ओके. तर हे 609 वाण इतकं जबरदस्त सर. मी बाकीच्या पण शेतकऱ्यांना सांगू शकतो की बाकीच्या सगळ्या वाणापेक्षा हे श्रीरामा 609 गोल्ड हे वाण सगळ्यात जबरदस्त सर. सगळ्या ओके. शेतकऱ्यांनी याची पेरणी करावी बुवा, असं मी सांगतो. सगळ्या ओके. शेतकऱ्यांना सांगतो मी. ओके. चालेल. धन्यवाद ओके. सर. धन्यवाद सर.